नमस्कार शेतकरी बांधवांनो. बरेचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न होतो की शेवंती पीक असेल तर शेवंती पिकामध्ये आंतर जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यामध्ये तणनाशक कोणतं झाले त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तर कोणतं तणनाशक मार्गाचे की जेणेकरून पूर्णपणे जे गवत असेल याच्यामध्ये शिपट असेल, विलायती गवत असेल किंवा चिमुकाटा म्हणतोय किंवा लोळासुद्धा असेल, हे बरेचसे जे गवताचे प्रकार आहे ते गेले पाहिजे. कॅनासुद्धा म्हणू शकतो. ते आपलं कोणतं तणनाशक मारणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. मी तर मारलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मी मारलं आहे, पूर्णपणे मेले. तर कोणतं आहे त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा. कारण येणारे नवीन व्हिडिओ तर हे प्रथमतः तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा फॉलो करायचे, सबस्क्राईबर करायचे. या ठिकाणी आपण मारताना या ठिकाणी अमोनियम ग्लुकोनोसेट जे अर्थात मार्केटमध्ये अवेलेबल आहे UPL कंपनीचं स्वीप पॉवर या नावाने. या ठिकाणी आपण 200 ml प्रति पंप म्हणजे 20 लिटरचा पंप आहे त्यासाठी 200 ml म्हणजे 10 ml प्रति लिटर. 20 लिटरच्या पंपाला 200 ml याप्रमाणे आपण मारले. त्याचबरोबर pH कमी करणारं जसं स्प्रेडर जे आहे ते आपण या ठिकाणी कंपल्सरी वापरले. आपण चांगल्या पद्धतीमध्ये आंतरपिकामध्ये मारलं आणि गवत पूर्णपणे जळाले. पण विशेष म्हणजे झाडावरती आता हे आंतरपीक जे आपण म्हणतो किंवा शेवंती पीक म्हणतो, शेवंती पिकात चालत नाही. आपण ही रिस्क घेतलेली आहे. हे झाडावरती जर उडवलं तर झाड पूर्णपणे मरणार आहे. तर फक्त आपल्याला काय करायचं, व्यवस्थित जो बॅटरी पंपाचा नोजल असेल, पंपाचा जो नोजल आहे व्यवस्थित खाली अंडरग्राऊंड ठेवून वज आपल्याला जे हळूहळू सावकाश या प्रमाणामध्ये आपल्याला ती फवारणी करायची आहे. झाडावरती उडवलं तर झाड आपलं मरणार आहे शेवंतीचं. त्यामुळे शक्यतो व्यवस्थित खालच्या खालीमध्ये मारा, चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात. लोळासुद्धा या ठिकाणी आपल्याला बराचसा हा कमी झालेला दिसतोय. चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे, मारून घ्या. मजुरीचा याच्यावरती आपल्याला एक चांगला पर्याय आहे, तर तुम्ही ते वापरू शकता. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.